मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? सध्या मतदान कार्ड यादीमधून नावे कमी करण्यासाठी सर नावाचा सर्वे सुरू आहे। या सर्वे अंतर्गत लाखो लाभार्थ्यांचे नावे मतदान यादीमधून कमी होणार आहेत। तुमचं नाव जर मतदान यादीमधून कमी होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी सर नावाचा जो फॉर्म आहे तो भरून द्यावा लागेल। हा सर नावाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म मिळतं, यामध्ये नेमके कोण लाभार्थी हा फॉर्म भरायला पाहिजे, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा आहे सर फॉर्म म्हणजेच गणना प्रपत्रक। आता यामध्ये काय माहिती दिलेली आहे, काही कॉलम यामध्ये आहेत। पहिल्या रेशिओमध्ये काही कॉलम दिलेले आहेत, ते कॉलम तुम्हाला व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे। हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही पुढील फॉर्म व्यवस्थित भरू शकाल आणि तुमचं नाव विनाकारण यादीतून कमी करून घेऊ नका। त्यासाठी अगोदर व्यवस्थित माहिती अचूक समजून घ्या, त्यानंतरच हा फॉर्म भरा। यामध्ये मी पूर्ण डिटेल्स माहिती देणार आहे, A to Z। ऑफलाईन हा फॉर्म भरायचा आहे, तुमच्या पेनीने तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता आणि कोणत्या ठिकाणी हा फॉर्म मिळणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। आता पहिलं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे भारत निवडणूक आयोग गणना पत्रक आणि पहिल्या कॉलम मध्ये म्हणजे पहिल्या रेषेमध्ये सर्वप्रथम BLO यांचे पूर्ण नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। जर तुम्हाला काही अडचण आल्यास त्यांना तुम्ही फोन लावून सहज विचारू शकता आणि त्यांच्याकडून तुम्हाला काही माहिती सुद्धा घ्यायची आहे। आता त्यासाठी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये बघा पहिला कॉलम दिलेला आहे तो म्हणजे लाभार्थ्यांचा, म्हणजे ज्यांचं सर फॉर्म भरायचं आहे त्यांचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेलं आहे। यामध्ये मतदारांचे नाव, याचबरोबर मतदान ओळखपत्र क्रमांक आहे, यानंतर पत्ता आहे, त्यानंतर पिनकोड आहे, तुमचं राज्य आहे, तुमचा जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता मी सिक्युरिटीसाठी इथं ब्लर केलेला आहे, परंतु तुम्हाला सर्व हे व्यवस्थित दिसणार आहे जेव्हा फॉर्म तुम्हाला BLO कडून मिळेल तेव्हा। आता त्याच्यानंतर बघा दुसरा जो कॉलम आहे हा वाला, यामध्ये काय माहिती आहे पहा, अनुक्रमांक, याचबरोबर भाग क्रमांक आणि नाव, त्याचबरोबर विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे नाव, त्याचबरोबर राज्य सुद्धा यामध्ये दिलेले आहे। आणि त्यानंतर जो पुढील रकाना आहे तिसरा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बारकोड दिलेला आहे। त्यानंतर सध्या ज्यांचा सर फॉर्म भरायचा आहे, पूर्वी जेव्हा तुम्ही मतदार यादीमध्ये नाव दिलेला होता तेव्हाचा फोटो ऑलरेडी या ठिकाणी येईल। जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही फोटो शक्यतो नवीन देऊन टाका, म्हणजे चेंज करण्याऐवजी नवीनच फोटो द्या। सध्याचा लेटेस्ट मध्ये जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे। पहिल्याचा फोटो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणारच आहे, त्यानंतर सध्याचा जो लेटेस्ट फोटो आहे तो सुद्धा इथं चिटकवायचा आहे। आता इथंच तुम्हाला समजलं असेल, हे तीन कॉलम तुम्हाला समजले, 1 2 3। आपण आता तिसऱ्या कॉलम कडे वळूया। आता तिसऱ्या कॉलम पासून खरी माहिती तुमची सुरुवात झाली आहे। यामध्ये पहिला जो कॉलम आहे हे व्यवस्थित समजून घ्या। जर तुमचं ऑलरेडी SIR म्हणजेच सर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची माहिती इथं पहिल्या रकान्यामध्ये भरायचं आहे 2002 मध्ये, बरोबर। इथं समजून घ्या, सर फॉर्म मध्ये यादीमध्ये जर नाव असेल तुमचं तरच इथं तुम्हाला हा वाला फॉर्म भरायचा आहे, अन्यथा सोडून टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दुसरा वाला भरायचा आहे। आता इथं आहे का नाही हे जर तुम्हाला सर यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला माहिती दिली होती, BLOचा नाव आणि मोबाईल नंबर दिलेला होता। कुठं कोणत्या ठिकाणी बघा, इथं परत एकदा दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी पहिल्या नंबरला जो काही इथं वळ दिलेली आहे या ठिकाणी बघा, इथं 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 दिलेलं आहे त्या BLOचं नाव आणि मोबाईल नंबर। त्या मोबाईलवरती फोन लावा आणि त्यांना सर यादीमध्ये माझं नाव आहे किंवा नाही हे विचारा। नाव असेल तर तुमचं डिटेल्स त्या ठिकाणी भरा, नसेल तर तुमच्या नातेवाईकांचा, वडिलांचा, आईंचा जे असेल त्यांच्या नातेवाईकातून आजी आजोबांचा, भाऊकीतला, सावकीतला त्यांचं एक तुम्ही इथे टाकू शकता। आता पहिला कॉलम जर यादीमध्ये नाव असेल तर पहिला कॉलम समजून घ्या। सर यादीमध्ये तुमचं नाव आहे तर मतदारांचे पूर्ण नाव टाका, मतदार ओळखपत्र क्रमांक टाका असल्यास टाका, त्याचबरोबर नातेवाईकांचे नाव टाका, वडिलांचे तुमचे नाते नेमके काय आहेत, जर वडिलांचे असेल तर वडिलांचे, पतींचे असेल तर पतींचे, या असे भरा। त्यानंतर जिल्हा भरा, राज्य भरा, मतदारसंघाचे नाव टाका आणि त्यानंतर मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक। आता हे तुम्हाला मिळणार नाही, हे तुम्हाला BLO परत एकदा ध्यानात ठेवा, BLO यांना फोन करूनच तुम्हाला हे मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हे त्यांच्याचकडून तुम्हाला मिळणार आहे। जर सर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर,
हा फॉर्म भरा, नसेल तर हा फॉर्म भरण्याची गरज नाही, हा फॉर्म सोडून टाका. आता त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरचा कॉलम व्यवस्थित समजून घ्या. दुसऱ्या नंबरचा कॉलम हा वाला. आता हा दुसऱ्या नंबरचा कॉलम कसा आहे, यामध्ये काय माहिती भरायची आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा सर्वप्रथम इथं नाव टाका, ज्यांचं नाव सर यादीमध्ये आहे. आता तुमचं नाव सर यादीमध्ये नाही म्हणूनच तुम्ही दुसऱ्या नंबरचा फॉर्म भरताय. आता या ठिकाणी बघा तुमच्या वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव या ठिकाणी व्यवस्थित भरा. मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक भरायचा आहे. आईचं नाव जर सर यादीमध्ये असेल तर आईचं नाव इथं तुम्ही डिटेल्स टाकू शकता. आईचं नाही, वडिलांचं नाही, आजी आजोबांचं असेल तरी टाकू शकता, काकाचं असेल तर टाकू शकता, काकूचं असेल तर टाकू शकता, म्हणजे तुमच्या भावकीतलं ते टाकू शकता. हे तुमच्या लक्षात असू द्या. आता हा कॉलम कसा भरायचा आहे, आता यादीमध्ये नाव आहे. आता नाव आहे तर ज्यांचं नाव आहे सर यादीमध्ये त्यांचं पूर्ण नाव मतदान कार्डाप्रमाणे टाका. मतदान ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्यास टाका, नसेल तर सोडून टाका. म्हणजे या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे, टाकलं तरी चालतं, न टाकलं तरी चालतं. त्याचबरोबर नातेवाईकाचे नाव काय आहे, बरोबर आहे, म्हणजे नेमकं नातेवाईकाचं नाव काय, ज्यांचं सर नाव आहे त्यांचं इथं टाका, नातेवाईकाचं नाव इथं पूर्ण टाका. नाते तुमचे काय आहेत, वडील आहे, आई आहे, कोण आहे त्याचं नातं संबंध टाका. त्यानंतर जिल्हा भरा, राज्य भरा, मतदारसंघाचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर बघा मतदारसंघ क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. बघा मतदारसंघ क्रमांक, आता हा क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल, BLO, तुमच्या गावातील जो BLO आहे ज्यांनी हा फॉर्म तुम्हाला दिला आहे त्यांच्याकडे मिळून जातं. ते नंबर टाका, यादी भाग क्रमांक टाका, अनुक्रमांक टाका, हे सर्व तुम्ही टाकलाय. आता सगळ्यात महत्वाचे हे 2 कॉलम तुम्हाला समजून आले. आता तिसरा कॉलम आहे याच्यामधला, हा सुद्धा कंपल्सरी सगळ्यांना आहे आणि सगळ्यांनीच भरायचा आहे. आता हे समजून घ्या, वरचे 2 कॉलम तुम्हाला समजले असेल कोणी भरायचे आणि कोणी भरायचं नाही. आता तिसऱ्या नंबरचा जो फॉर्म आहे, आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला इथं जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. रकाने दिलेले आहेत, सर्वप्रथम तुमची जन्मतारीख टाका, त्यानंतर महिना टाका, त्यानंतर तुमचं वर्ष टाका. कळालं. आता त्याच्यानंतर बघा आधार क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर सोडून द्या. शक्यतो सगळ्यांकडे आहे पण तू कंपल्सरी नाही, असेल तर टाकलेलं बरं, नसेल तर न टाकलेलं बरं. आता त्याच्यानंतर बघा मोबाईल क्रमांक मात्र अचूक टाकायचा आहे. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर वडिलांचा किंवा पालकांचा नाव, आता या ठिकाणी पालक आहेत, पती नाही आहेत, तर वडिलांचा किंवा पालकांचा ज्यांचं नाव असेल त्यांचं नाव इथं व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे तुमच्या वडिलांचा, कारण त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक असेल तर टाकायचं आहे, नसेल तर सोडून टाकायचं आहे. कॉलम कंपल्सरी नाही आहे, पण नाव मात्र अचूक टाका, हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाका. त्यानंतर बघा आता त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आईच्या ओळखपत्र क्रमांक टाकायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे. आता ज्यांचं लग्न झालंय त्यांनी काय करा, जर इथे मुलगी असेल तर त्यांच्या पतीचं व्यवस्थित नाव टाका आणि मतदान ओळखपत्र क्रमांक टाका. आता जर मुलगा असेल, त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांचं वडिलांचं ऑलरेडी टाकलेलं असतं, हे कॉलम इथे सोडून टाकू शकता. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, एवढं तुम्हाला पॉईंट समजून आलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खाली वाचून घ्या. आता त्यानंतर हे सर्व फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरलाय. व्यवस्थित भरल्याच्या नंतर इथं काही माहिती दिलेली आहे, ती माहिती तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे. बघा वर उल्लेखित मतदार म्हणजेच मी स्वतः, माझे कुटुंबीय यांनी इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व प्राप्त केलेलं नाहीये. त्यानंतर मी मतदार यादीत समावेशासाठी अर्ज करत आहे आणि वर नमूद केलेले नाव म्हणजेच मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सदस्य इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात समाविष्ट नाहीये. जर तुम्ही इतर म्हणजे एकापेक्षा 2 जर तुमचे मतदान असतील तर एकच मतदान तुमचं राहणार आहे. ध्यानात ठेवा, एकच यादीमध्ये नाव असणार आहे. एका लाभार्थ्याचे 2-2 ठिकाणी नावं असणार नाही आहेत. फक्त एका लाभार्थ्यांचं फक्त एकदाच असणार आहे, कारण हे डबल खूप लोकांचे झालेले आहेत. म्हणूनच यादीमधून आता नावं कमी केले जात आहेत. जे ओरिजिनल लाभार्थी आहेत, जे करेक्ट लाभार्थी आहेत, त्यांचं नाव फक्त मतदार यादीमध्ये कोणत्या तरी मतदारसंघामध्ये फक्त एकच नाव असायला पाहिजे. जिथं तुम्ही सध्या वास्तवात आहात किंवा जिथं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही फिक्स करू शकता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा पुढं, मला याची जाणीव आहे की या अर्जाच्या संबंधावरील विधान किंवा घोषणा करणे जे खोटे आहे, इथं माहिती वगैरे सर्व व्यवस्थित तुम्ही भरलेली आहात. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची सही टाकायची आहे. बघा मतदाराची किंवा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्यांची सही किंवा डाव्या अंगठाचा ठसा तुम्ही सहज लावू शकता. आता तुम्ही असेल तर तुमचं टाका, नसेल तर इथं तुम्ही आता बाहेर गावी असताय, तुमच्या घरातलं कोणतरी फॉर्म भरतंय तर त्यांच्या कुटुंबातील नाते जे आहेत त्यांचे तुम्ही सही आणि सहज ते मारू शकता. आता त्याच्यानंतर बघा मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे घोषणापत्रक मी वरील तपशील मागील SIRच्या मतदार यादीमध्ये पडताळून पाहिला आहे.
असं सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे तुमचं काम नाही आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांची घोषणापत्रक आहे आणि त्यानंतर ही केंद्रीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. हे तुमचं पण नाही आहे. आता तुम्हाला काय कळालं, याच्यामध्ये व्यवस्थित कळून आलेलं असेल. ही माहिती सर्व कंपल्सरी भरून घ्यायची आहे, सर्वांनी भरायची आहे. यानंतर ज्यांचं सर यादीमध्ये नाव आहे त्यांनी इथं भरायचं आहे. हा वाला पहिला जो कॉलम आहे, सर यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचा हा पहिला वाला कॉलम भरायचा आहे. ज्यांचं सर यादीमध्ये नाव नाही आहे त्यांना दुसरा वाला इथं हा फॉर्म भरायचा आहे. आता सर यादीमध्ये नाव आपलं आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला BOLला फोन करावा लागेल किंवा ऑनलाईन सुद्धा पाहता येतं. आता त्यानंतर अशा पद्धतीने ही सर्व माहिती जर आपण अचूक भरली तर सहज आपण माहिती भरून BOLला देऊन टाका. तुमचं मतदार यादीमधून नाव वगळणार नाही आणि तुम्ही कंटिन्यू या मतदानासाठी पात्र असाल. आपला मतदानाचा हक्क आपल्याला बजवायचा आहे. आपलं यादीमधून नाव कमी होऊ द्यायचं नाही, हे मात्र नक्की तुमच्या लक्षात असू द्या. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.